राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचा 125वा जन्मजयंती महोत्सव साजरा। जिने शासन प्रभाविका परमपूज्य चैतन्य श्रीजी महाराज आदी ठाणा 4 यांच्या पवित्र सानिध्यात राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचा जन्मजयंती महोत्सव महावीर प्रतिष्ठान सॅलिसबरी पार्क पुणे येथे साजरा करण्यात आला। यावेळी जैन समाजातील 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार चेनसुखजी संचेती, मनोज पाटील फॉर्मर IAS ऑफिसर, विशालजी सोलंकी, जैनम साधना तीर्थ भिवरी अध्यक्ष तथा उद्योगपती, राजेंद्रजी मुनोद साधना सदन श्री संघ पुणे अध्यक्ष, विजयकांतजी कोठारी जैन सामुदायिक उत्सव समिती पुणेचे अध्यक्ष, अचलजी जैन आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिलीप कांक्रिया, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय मुठा, उपाध्यक्ष सागर संचेती, वर्षा कांक्रिया, कार्याध्यक्ष अनिल गेल्डा, महामंत्री संजय ओस्तवाल, मंत्री नितीन जैन खजिनदार, प्रवीण गुंदेचा सह खजिनदार, सुनील मुठा कार्यकारिणी सदस्य, कांतीलाल भंडारी, संतोष बोरा, नेमीचंद भंडारी, चेनसुख बोगावत, सुभाष भंडारी, वैभव सेठिया, अशोक कटारिया, जवाहर चंगेडिया, अशोक भंडारी, देवेंद्र मुठा, अभय नहार, प्रवीण चोरडिया, अनिल मुनोद, महिला सदस्य शोभा कांक्रिया, प्रेमा गेल्डा, पद्मा बोरा, राजश्री मुठा, ज्योती ओस्तवाल, धनश्री संचेती, संगीता चोरडिया, श्यामा ओस्तवाल, सुनंदा चोरडिया, पद्मा मुठा यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आयोजन वीतराग सेवा संघ, नानापेठ जैन साधना सदन पुणेच्या वतीने करण्यात आले। वीतराग सेवा संघ को हम हार्दिक अनुमोदना करते हैं, मंगल कामना करते हैं कि 40 साल की ये परंपरा इन्होंने चलाई है और अब कुछ नहीं बिगड़ेगा, अब ये कंटिन्यू आगे चलती रहेगी और बहुत जल्दी आपका गोल्डन जुबली भी आ जाएगी। आणि वीतराग सेवा संघाचं काम मी बरेच वर्ष ओळखते आहे। पूर्वी मी कार्यक्रमाला आलेली आहे आणि आमचा बोलत असताना अतिशय सुंदर अशी भाषणं झालेली आहे। राजेंद्रजी मुनोद यांनी विशालजींनी सगळ्यांची भाषणं सविस्तर केलेली आहे। माझ्या समोर सगळे विद्यार्थी आहेत ज्यांना आज मदत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार अशा पद्धतीने दिला जाणार आहे। वीतराग सेवा संघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कोविड काळामध्ये सुद्धा आपण खूप चांगलं काम केलेलं आहे, अनेकांना मदत केलेली आहे। त्याच्यानंतर परत उद्योगाला चालना देण्यासाठी आपण काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपले अनेक सदस्य आम्हाला ठिकाणी भेटत असतात। त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं बांधण्यासाठी, धर्मशाळा बांधण्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे। अगदी केदारनाथच्या यात्रेला सुद्धा गेलं तर तिथे वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांसाठीच्या नर्मदा परिक्रमा असेल किंवा केदारनाथ असेल तिथे चांगल्या प्रकारचं काम केलेलं दिसतं। तर मला विद्यार्थिनींच्याशी बोलण्याच्या आधी पालकांना सांगायचं आहे की आपलं मूल 10वीला आहे किंवा 12वीला आहे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आजारी पडू नका। मन अच्छा होता है तो तन की उम्र बढ़ा देता है, छायादार पेड़ हमेशा आंगन की उम्र बढ़ा देता है। खिलने को तो रोजाना हजारों फूल खिलते हैं, पर आप जैसा माली हो तो गुलशन की उम्र बढ़ा देता है। वीतराग सेवा संघ पुणे द्वारा आयोजित राज्य संत आचार्य सम्राट 1008 परम पूजनीय श्री आनंद ऋषिजी महाराज साहब के 125वां जन्म जयंती उत्सव के निमित्त से आज सत्कार किसी व्यक्ति का नहीं होता, सत्कार किसी कार्य का भी नहीं होता, सत्कार हमेशा सत् कार्य का होता है। आज अपने भरकस प्रयास से, परिश्रम से और अपने अध्ययन से जिन्होंने महारत हासिल किया और अच्छी शिक्षा दीक्षा प्राप्त करने का जिन्होंने संकल्प किया है, ऐसे यहाँ पर सारे विद्यार्थी, हमारे सारे बच्चे यहाँ उपस्थित हैं, उनका सत्कार और सम्मान, उसका आयोजन यहाँ पर वीतराग सेवा समिति द्वारा किया गया। मैं तहे दिल से अंतर मन के अंतर सब से बधाई देता हूँ। अगर आप अपने जीवन में अपने लक्ष्य के प्रति वचनबद्ध है
तो मैं कहता हूँ कि दुनिया की कोई ताकत आपको इससे पराभूत नहीं कर सकती। आज एक बहुत अलग तरह के इस कार्यक्रम में हम सब उपस्थित हैं। चातुर्मास के अवसर पे बहुत सारे आध्यात्मिक कार्यक्रम होते हैं और उसमें एक इस तरह का कार्यक्रम यहाँ पे हो रहा है। सर्वप्रथम मैं वितराग सेवा संघ के सभी पदाधिकारियों का मन से धन्यवाद व्यक्त करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे आके इन सभी छोटे दोस्तों के साथ संवाद करने का मौका दिया। आज ये प्रोग्राम करते हुए बड़ी खुशी होती है। अगर अपन फ्यूचर का सोचो तो ये अपनी फ्यूचर है। आज जो ये एसएससी पास होके आगे का उनका कार्यक्रम, आगे का प्लानिंग जो करने वाले हैं और उनका हम सम्मान करने का हर साल गए 45 साल हम ये प्रोग्राम कर रहे हैं वितराग सेवा। ये प्रोग्राम करने के पीछे प्रेरणा यही थी कि ये युवक हमारे भविष्य, वो हिसाब से ये प्रोग्राम हमने रखा था। नीलम दाई जी को हमने रिक्वेस्ट की, उन्होंने प्रोग्राम क्या है वो पूछा। हमारे मित्र अभय जी नहा, इन्होंने रिक्वेस्ट किया, हमने जाके रिक्वेस्ट किया और उन्होंने फोन पे ही हमको ये बोला और वो यहाँ पे पधारे। इसके लिए उनका तहे दिल से वितराग सेवा संघ की ओर से मैं धन्यवाद करता हूँ। मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की मोठमोठ्या लोकांचे चरित्र वाचा, लोकांचे जे यशस्वी लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि आपल्याला पुढे काय व्हायचं आहे ते निश्चित करून ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करा। हेच या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो। मध्ये आपल्याला जायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये जाताना असं वितराग सेवा संघाने हा तुमचा श्री गणेश करून दिलेला आहे की तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। मग ती स्कॉलरशिप असू दे किंवा वैद्यकीय सेवा असू दे किंवा असे तुमच्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारोह असू दे। सत्कार खूप होतात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पण आपल्या घरातील आपल्या समाजाची जेव्हा अशी शाबासकीची थाप असते तेव्हा तुमचा जोरदार टाळ्यांचा एक विश्वास त्यांच्या समोर असतो। 1981 पासून अनिलजी गेलडा असेल, माननीय कोठारीजी असेल, यांचा इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे आणि संपूर्ण मंच, तर हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहे, कुठेतरी शाबासकीची थाप देत आहे आणि आपल्याला त्यांच्या विश्वासाला पात्र ठेवायचं आहे। आपली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवर, नामदार डॉक्टर नीलमताई गोरे, माननीय चेमसुकी संचेती, श्री दीपकजी भटेवरा, श्री विशालजी सोलंकी, श्री राजेंद्रजी मुनोत, श्री अचलजी जैन, विजयकांतजी कोठारी, तसेच श्री सुनीलजी बोकरिया, फुलचंदजी बाठिया, संतोषजी बोरा या सगळ्यांचे आभार। वादळांना झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या व्यक्तींच्या शब्दांचे आभार।